नमस्कार. मी डॉक्टर सनी गुगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेले 15 वर्ष इथे कार्यरत आहे. माझं हॅपी जॉइंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे. मागील व्हिडिओजमध्ये आपण बघितलं, की गुडघ्याची लिगामेंट इंजुरी ही कधी होते, कशी होते, काय केल्याने आपण त्याचं निदान करू शकतो, एम-आर-आय कधी केला पाहिजे, त्याची तपासणी करून निदान करू शकतो का? आणि असं सगळं झाल्यास जर का आपल्या डॉक्टरांनी आपल्याला ऑपरेशन सुचवलं, तर घाबरून जाण्यासारखं नक्कीच नाही आहे. हे लिगामेंटचं ऑपरेशन म्हणजे फार भयानक ऑपरेशन आहे असं नक्कीच नाही. हे फार सूक्ष्म ऑपरेशन आहे. छोट्या दुर्बिणीद्वारे हे ऑपरेशन केलं जातं. ओपन गुडघ्याची चीरफाड करायची आता गरज पडत नाही. दुर्बीणद्वारे गुडघ्यामध्ये कॅमेरा इन्सर्ट करून आपण हे टेलिव्हिजनवरती बघून ऑपरेशन करतो आणि हे ऑपरेशन करत असताना आपली जी गुडघ्याची लिगामेंट खराब झाली आहे किंवा फाटली आहे, ती आपण नवीन ग्राफ्ट लावून पूर्वरत केली जाते. तर ह्याला एसीएल ग्राफ्ट म्हणतात. हा एसीएल ग्राफ्ट आपण गुडघ्यामध्ये बाकीच्या स्नायूपासून तयार केला जातो. तर शरीरामध्ये असे बरेच साइट्स आहेत जिथे आपण हा एसीएल ग्राफ्ट हार्वेस्ट करू शकतो. सगळ्यात कॉमन साइट म्हणजे जे दुखापत झालेला गुडघा आहे त्याच्या आतील बाजूला हॅमस्ट्रिंग टेंडन्स म्हणजे सेमिटी आणि ग्रॅसिलिस असे 2 टेंडन्स असतात, जे आपल्या नडगीच्या हाडावरती अटॅच असतात आणि ह्या टेंडन आपण हार्वेस्ट करून त्याची आपण लिगामेंट तयार करतो आणि हाडामध्ये ती ओवली जाते. अजून कॉमनली वापरत जाणारे ग्राफ्ट म्हणजे बोन पटेला टेंडन बोन. वाटीच्या हाडाचा छोटासा तुकडा, शीर आणि नंतर खालच्या नडगीच्या हाडाचा छोटासा तुकडा असा घेऊन ही लिगामेंट आपण पूर्ववत करू शकतो. अँकलमध्ये पेरोनियस लॉंगस ग्राफ्ट, मांडीमध्ये क्वाड्रिसेप्स टेंडन ग्राफ्ट असे अजून बरेचसे ग्राफ्ट ऑप्शन्स आहेत. आणि आता सिंथेटिक ग्राफ्ट ज्याला आम्ही ऑफ द शेल्फ ग्राफ्ट म्हणतो, जे आर्टिफिशियली बनवले जातात लॅबमध्ये, ते आम्ही ग्राफ्ट म्हणून वापरले जातात. तर असे बरेचसे आपल्याला ग्राफ्ट ऑप्शन्स आहेत. हे ग्राफ्ट वापरून आपण गुडघ्यामध्ये जी आपली लिगामेंट टिअर झाली आहे, ती आपण पूर्ववत करू शकतो. ही पूर्ववत करत असताना गुडघ्याची जी आपली शीर फाटलेली आहे, ती आपण पूर्णपणे काढून टाकतो. त्याच जागेवरती अचूकपणे नवीन टनल्स क्रिएट केले जातात आणि ही लिगामेंट आपण हाडामध्ये ओवतो. ही लिगामेंट हाडामध्ये रक्तपुरवठा घेऊन नैसर्गिकरित्या भरून येते आणि ती भरल्यानंतर 2 हाडांच्या मधला जो पार्ट आहे, तो आपला लिगामेंट सारखा काम करतो. हे लिगामेंटचं प्रोसेस ऑपरेशनच्या नंतर भरून यायची जी प्रक्रिया आहे, त्याला सरासरी 1.5 ते 2 महिने लागतात. त्या काळामध्ये आपल्याला काळजी घ्यायची असते. एकदा हे भरून आलं व्यवस्थित, त्यानंतर डॉक्टर तपासणी करून तुम्हाला सांगतात, की पायामध्ये स्थिरता आता बऱ्यापैकी चांगली आहे. तुम्ही व्यायाम वाढवून ॲक्टिव्हिटीज वाढवायला हरकत नाही. असं करत-करत साधारणतः 6 ते 8 महिन्यापर्यंत पायामध्ये भरपूर चांगली मजबूती आल्यानंतर मग आपण पूर्णपणे दगदग करणं, धावपळ करणं, चढ-उतर करणं, बस-उठ करणं अशा ॲक्टिव्हिटीज आपण चालू करू शकतो. बऱ्याच खेळाडूंना किंवा बऱ्याच लोकांना ही भीती असते, की हे गुडघ्याचं ऑपरेशन केल्यानंतर माझा गुडघा खराब होणार आहे. तर असं नक्कीच नाही. कुठलंही ऑपरेशन हे तुमच्या गुडघ्याला बरं करण्यासाठी आहे आणि खराब करण्यासाठी नाही. तर हे ऑपरेशन जर का आपल्या डॉक्टरांनी सुचवलं असेल, तर घाबरून जायचं कारण नाही. आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटलं पाहिजे. स्पोर्ट्स मेडिसिन डॉक्टरांना भेटलं पाहिजे. त्याचं निदान केलं पाहिजे. ट्रीटमेंट ऑप्शन समजून घेतल्या पाहिजेत. ऑपरेशन कशाप्रकारे केलं होतं हे समजावून घेतलं पाहिजे आणि लागल्यास ते केलं पाहिजे. तर आपल्याला असे अजून काही प्रश्न असतील, तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर नक्की देईल. माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.